हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. तर इथं आपण आणलेलं आहोत 1 किलो एवढं चिकन. पाहू शकता तुम्ही स्वच्छ असं 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर आज आपण करणार आहोत हॉटेलसारखं काळं चिकन. तर चला यामध्ये काय काय टाकायचं आहे ते आपण आधी बघून घेणार आहोत. तर इथे मी घेतलेली आहे हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हा मसाला लावून हळद मीठ मसाला सगळं लावून आपल्याला अर्धा तास आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं आणि कोणी कोणी कसं याच्यामध्ये ना लिंबू सुद्धा पिळतात, पण जेव्हा आपण खातो ना तेव्हा आपल्याला कडवट लागतं चिकन. त्यासाठी इथे मी लिंबू न टाकता या पद्धतीनेच मसाले लावून अर्ध्या तासासाठी ठेवते. कमीत कमी 20 मिनिटांसाठी ठेवलं तरीही इथे चालणार आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर या पद्धतीची जाळी आहे ना सगळ्यांच्या घरात असते, नसली तर गॅसवरती सुद्धा आपण भाजू शकतो. तर अशा प्रकारे ना मी कांदा मोठ्या आकाराचा घेतला आणि अशा प्रकारे चीर पाडून घेतली आणि असे उलटे कांदे असे ठेवायचे आहेत. आता मी इथे बघा पाववाटी खोबऱ्याची घेतलेली आहे. खोबरं सुद्धा याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि चांगलं असं भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे मीडियम गॅस ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती आहे ना छान असं भाजलं जाईल. आणि गावातून हा व्हिडिओ जर बघत असाल तर गावी आहे ना चूल वगैरे पेटवतात, तर चुलीमध्ये कांदे आणि खोबरं तुम्ही भाजू शकता. चुलीवरचं काळं चिकन खूप छान लागतं. हे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेले आहे. कमीत कमी 3 ते 4 मिनिटं लागली हे सगळं भाजायला. तर हे बघा थंड होण्यासाठी ना आपण असं कट करून घेऊया, म्हणजे लगेचच थंड होईल. आणि हे काळं जे पडलेलं आहे ना, काळे डाग झालेले आहेत ते अजिबात काढायचे नाहीत. त्याच्याने अजूनच छान असा स्वाद येतो आपल्या चिकनला. मध्ये ना मी आलं लसूण वाटून घेतलं होतं, मग हे इग्नोर करा तुम्ही. आता आहे ना खोबऱ्याचे आहे बघा असे तुकडे करून घेतले आणि पहिलं मिक्सरमध्ये खोबरं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक जेवढं जमेल तेवढं, पण पाणी न टाकता. कारण की असं नाही केलं ना मग खोबऱ्याचे तुकडे अख्खे अख्खे राहतात, मसाला बरोबर पिसला जात नाही. पाहू शकता तुम्ही छान असं एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सगळं काही ॲड करणार आहोत. तर बघा मूठभर कोथिंबीर, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत 5 ते 6 छोटे आहेत. लसूण आहे ना भरपूर असा घ्यायचा आहे. बघा केवढा मोठा लसूण आहे, म्हणून मी 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या. आता जे आपण कट करून ठेवलेला होता कांदा तो इथे टाकायचा आहे. अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता आपण आहे ना टाइम वाचवण्यासाठी आणि थोड्या थोड्या उशिराने बघत राहण्यासाठी, आपल्याला वेळ नसतो आणि आपल्याला चिकन वगैरे असं ना झटपट करायचं असतं, त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. तुम्ही कढई सुद्धा घेऊ शकता, पण 10 वेळा आपल्याला खोलून खोलून बघावं लागतं शिजलं की नाही शिजलं की नाही. त्यासाठी इथे मी कुकरचाच आज वापर करणार आहे. आता आहे ना इथे मी मोठी पळी भरून एवढं मी तेल चांगलं टाकलेलं आहे. त्यामध्ये तेजपत्ता टाकूया. हलकसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटलेलं आहे काळं वाटण ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपला गॅस आहे ना मीडियम टू स्लो गॅसवरच आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. असं तर आपण भाजूनच घेतलेलं आहे, तर जास्त फ्राय करायची काही गरज नाही. पण आहे ना आलं लसूण
वगैरे आपण कच्चट टाकलं होतं त्याचा उबरसपणा थोडासा निघून जाण्यासाठी 1-2 मिनिटभर आपल्याला छान असा मसाला हा परतून घेऊया तेलावर. त्याचबरोबर इथे काही मसाले ऍड करणार आहोत. पाव चमचा एवढी हळद, काश्मीरी रेड चिली पावडर. आता आपण घरगुती लाल तिखट टाकणार आहोत. 2 मोठे चमचे भरून मी लाल तिखट टाकलेला आहे. पोहे खाण्याचा 1 चमचा एवढा मी गरम मसाला टाकलेला आहे. आता इथे आपण मसाले सुद्धा छान असे तेलामध्ये परतून घेणार आहोत. मसाल्याचा खूप छान असं स्मेल सुटलेला आहे, एकदम घरभर दळवळलेला आहे. आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आता सगळं काही इथे टाकायचं आहे. आता आपण चिकन पुरती मीठ टाकलं होतं पण मसाला ऍड झालेला आहे तर त्याचंही थोडंसं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेणार आहोत. आता चिकनला लगेचच पाणी टाकायचं नाहीये कारण की चिकनचं स्वतःचं पाणी खूप असं सुटतं. आता स्लो गॅसवरती 2 मिनिटं आपल्याला चिकन आहे ना असं ठेवायचं आहे. आता आपल्याला आहे ना 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे खाली चिकन लागणार नाही. आपण वरती पाणी ठेवलेलं आहे ते गरम झालंय. आता आपण हे ताट काढून घेऊया. तर इथे पाहू शकता तुम्ही आपण चिकनमध्ये थोडं सुद्धा पाणी टाकलं नव्हतं पण चिकनला स्वतःचं पाणी सुटतं भरपूर सारं. आता आपण इथे मिक्स करून घेऊया. आता जे ताटावरती गरम पाणी होतं आपल्याला जर रस्सा हवा असेल तर आपण इथे गरमच पाणी ऍड करायचं आहे. तर इथे हे पाणी अर्धा ग्लास एवढं आहे. परत एकदा मिक्स करूया. झाकण लावूया आणि 2 शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन कुकर इथे थंड झालेला आहे. आपण आता खोलून घेऊया. खूप छान अशी तरी आलेली आहे. पाहता क्षणी तुम्हाला सुद्धा खावंसं वाटेल एवढं छान असं झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि पाहू शकता इथे खूप छान असं एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि खूप छान असं दिसत आहे. त्याच्यावरती भरपूर असा कट केलेला कोथिंबीर टाकलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात, गावात की शहरात. चला तर अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.